सुप्रभात मित्रहो. अंतरंग या सदरामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. काय ना मित्रांनो, की कोठे काही एक आहे तर एक नाही. म्हणून आपण माणूस आहोत तर विचार करणं हे निश्चित काळाची पावलं ओळखून गरजेचं आहे. पशुपक्ष्यांसारखं सहज, सोपं, साधं जगता आलं तर बघा, प्रयत्न करायला काय हरकत आहे. मुंगीकडे जर पाहिलं तर कधी जाणवतं का तिची पावलं टाचा दुखतायत म्हणून? हत्तीने कधी वजन कमी करण्याचा विचार केलाय का? कोळ्याला नाही वाटत का भीती चढताना की आपण पडू? घारीला सुद्धा नाही वाटत का भीती उंच भरारी घेण्याची? हरणासारख्या त्या प्राण्याला कधीतरी होते का गुडघे दुखी, सांधे दुखी? साप कधी कंटाळा करतो सरपटण्याचा? नाही करत की नाही? सिंहाला नसते चिंता उद्याच्या शिकारीची. जिराफाची माकड हाड किंवा मणका कधीच झिजतोय असं जाणवतं का? पाण्यात कित्येक तास डुंबत राहून सुद्धा म्हशीला कधी सर्दी झाली? 24 तास उभा राहतो तो घोडा, पण कधी थकताना जाणवतो? उच्च स्वरात कुंजन करूनही कधीच घसा बसत नाही त्या कोकिळेचा. आणि असे हे पक्षी उपेक्षा करत वडिलोपार्जित घराची कधीच काळजी करत नाहीत. मग आपल्यालाच का बरं भय, चिंता, कंटाळा, थकवा, झीज, काळजी, माया, भोग आणि रोग? म्हणून पशुपक्ष्यांसारखं सहज, सोपं, साधं जगता आलं पाहिजे. प्रयत्न करायला हरकत नाही. निर्मिकाने निसर्गदत्त जे जीवन दिले ना, त्या निसर्गामध्ये रमावं आणि त्याप्रमाणे आपली पावलं टाकावीत. किती सुंदर लिखाण केलंय लिहिणाऱ्याला. अगदी मनापासून सलाम, अभिवाचन, विठ्ठल शितोळे.